देतात प्राण, यासव देतात प्राण, फडको भगवे निशाण. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा. अहो अहो हा मीच बोलतोय. मी सिंहगड बोलतोय. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आज बऱ्याच दिवसातून आलात. खूप काही सांगायचंय, खूप काही दाखवायचंय. तुमच्या येण्यानं इतका आनंद झालाय ना की सुरुवात कुठून करावी तेही समजत नाही. असो, उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या अंगावर लीलया पेलून धरणारे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मी सिंहगड आपले सहर्ष स्वागत करीत आहे. माझा जन्म हा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातला, तसा 2000 वर्षापूर्वीचा. अंगापिंडानं बलदंड असणारा मी अंदाजे 2100 फूट उंच. कौंडिन्य ऋषीच्या नावावरून मला कोंढाणा या नावाने ओळखले जात होते. मला भेटायला येण्यासाठी तशा 2 मुख्य वाटा, एक पुणे दरवाजा मार्गे व दुसरी कल्याण दरवाजा मार्गे. आज आपण उत्तर दिशेला असणाऱ्या पुणे दरवाजापासून गड भ्रमंतीला सुरुवात करूया. पुणे दरवाजा पहिला, पुणे दरवाजा दुसरा आणि पुणे दरवाजा तिसरा असे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे 3 दरवाजे. शत्रूला गडावर सहज पोचता येऊ नये म्हणून केलेली ही रचना. तिसऱ्या दरवाजातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला थोडंसं खाली उतरल्यानंतर एक पाण्याचे टाके आपणास पाहावयास मिळते. त्यानंतर वरच्या बाजूला तोफखाना पाहावयास मिळतो. सध्याच्या काळातही तो चांगल्या स्थितीत आहे. त्यानंतर आपणास घोड्याची पागा म्हणजे घोडे बांधण्याची जागा दिसते. पण जागेचा आकार पाहता काही जणांच्या मते ती घोड्याची पागा नसावी. त्यानंतर पाण्याचे टाके व त्यासमोरील मंदिर पाहून जात असताना उजव्या बाजूची विहीर पाहून आपण लोकमान्य टिळकांच्या व आगरकरांच्या निवासस्थानाकडे जातो. याच ठिकाणी अनेकदा लोकमान्य टिळक येऊन लिखाण करत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही मला भेटण्याचा मोह आवडता आला नाही. इथून पुढे पाण्याचे टाके पाहून छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीवर नतमस्तक होऊया. 2 मार्च 1700 रोजी छत्रपती राजाराम महाराजांचे दुःखद निधन झाले. थोडे पुढे चालत जाऊन कलावंतीन बुरुज पाहून घेऊ. या बुरुजावरून माझ्या विभागाचं निसर्ग सौंदर्य आपणास अनुभवायला मिळेल. निसर्ग सौंदर्य यासोबतच मी काही ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार सुद्धा आहे. आग्र्याला जाण्यापूर्वी पुरंदरच्या तहात 23 किल्ले औरंगजेबाला द्यायचं ठरलं. त्या दिवशी आऊसाहेब या इथेच होत्या. तह करून महाराज सुद्धा या इथेच आले. आऊसाहेबांनी विचारलं, काय ठरलं तहा? आऊसाहेब, कमावलं ते गमवावं लागतंय. अरे, पुन्हा कमवण्याची तुझ्या तलवारीत ताकद आहे ना? मग तसं नाही आऊसाहेब, आयुष्य खर्च होत आहे. 23 किल्ले औरंगजेबाला द्यावे लागत आहेत. हे परत घेताना पुन्हा किती रक्त, पुन्हा किती प्राण, किती दिवस खर्ची पडणार. आऊसाहेब, हा सिंहगड सुद्धा सोडावा लागणार. सिंहगडी? होय, आपल्याला आजच गड खाली करून सरफराज खानाच्या स्वाधीन करायचा. आऊसाहेबांना अतिशय दुःख झालं. सिंहगड म्हणजे स्वराज्याचा ऐरावत. तहा द्यावा लागतोय, निरुपाय झालाय. हे आऊसाहेबांना समजत होतं. पण तरीही माझा वियोग त्यांना जीवी सोसवेना. त्यांचे डोळे ओलावले, त्या अबोल झाल्या. तिथून पुढे चालत जाऊन आपण डोणगिरीचा कडा म्हणजेच आजचा नरवीर तानाजी मालुसरे यांचा कडा पाहून घेऊ. महाराजांनी ठरवलं, मला परत स्वराज्यात आणायचं. काम सोपं नव्हतं. किल्लेदार जातीचा राजपूत उदयभान राठोड त्याचं नाव. राजस्थानातील जोधपूरच्या राठोड वंशात जन्मलेला भिनाय गावचा राहणारा अत्यंत शूर आणि कारभारातही कडक होता. किल्ल्यावर जवळजवळ 15 सैनिकांची तिखट शिबंदी. तरीही महाराजांनी माझ्यासाठी मोहीम आखली. पण हे कार्य करायला पाठवायचं कोणाला? अचूक आणि एका झटक्यात काम करेल असा कोणीतरी हवा होता. त्यावेळी तानाजी मालुसरेंनी कोंढाण्याची जोखीम उचलली. महाराजांच्या पायावर त्याने शब्द वाहिला की गड कोंढाणा मी घेतो,
महाराजांना त्यांच्या धाडसाचं आत्मविश्वासाचं कौतुक वाटलं आणि महाराज म्हणाले, घरात लग्न कार्य काढलं असताना तुला मोहिमेवर पाठवणं मला पटत नाही, पण हातची मोहीम जाऊ देईन तो मावळा कसला. तानाजी उद्गारले, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. हे राजगडावरील त्यांचे शब्द आजही माझ्या कानात गुणगुणतायत. महाराजांचा आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन सुभेदार मोहिमेवर निघाले. तानाजींच्या मदतीला त्यांचा प्रत्यक्ष पाठचा भाऊ उभा होता. सूर्याजी त्याचं नाव. अतिशय शूर, धाडसी, थोरल्या भावाची ढालीसारखी पाठराखण करणारा. कसं जायचं, कुठून जायचं याचा अगदी डोके नांगरून दोघा भावांनी विचार केला. गड घ्यायचा तर अगदी झटपट, घाल झडप आणि कर गडप. मग गनिमी गावा तयारी केली. दिनांक 4 फेब्रुवारी 1670 दिवस ठरला. नाही रात्र ठरली. माघ वद्य नवमी शुक्रवारची मध्यरात्र. पक्की तटबंदी नसलेल्या डोलगिरीच्या कड्यावरून जाण्याचे ठरले. रात्रीच्या अंधारात सारे मावळे दाट झुडप, खास खळगे, दरडी ओलांडीत डोलगिरीच्या कड्याखाली आवाज न करता जमले. त्या अंधारात काही मावळे कड्याला भिडले. सरसर वर चढून दोऱ्यांच्या माळा लावून इतरांना वर घेतलं. इतक्यात गडावरच्या गस्तवाल्या शिपायांना चाहूल लागली आणि एकदम भयंकर आरडाओरडा उसळला. तानाजी, सूर्याजी, शेलार मामा, मावळ्यांनी शत्रूची कापाकाप करण्यास सुरुवात केली. मी मात्र हादरून गेलो. तानाजी आणि उदयमानाचे तलवारींचे भयंकर घाव एकमेकांवर फडकू लागले. दोघेही जबरदस्त योद्धे. तानाजींच्या वज्रघाती तडाखा उदयमानाला बसला. उदयमानाचा शिलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला. दोघेही धारातीर्थी पडले. सुभेदार पडले पाहून मावळ्यांची पळापळ सुरू झाली, पण मोठ्या प्रयत्नांनी सूर्याजीने मावळ्यांना धीर दिला आणि फुटलेला बांध छातीनं रोखला आणि गड फत्ते करून माझ्या या मातीत भगवा फडकवला. महाराजांना कळावे म्हणून सूर्याजीने गडावरील गवताची गंज पेटवली. राजगडावरून महाराज माझ्याकडे टक लावून बसले होते. एवढ्या ज्वाळा भडकल्या. उंच पेटलेली आग महाराजांना दिसली. महाराज आनंदाने उद्गारले, गड घेतला, फत्ते झाली. नंतर काही वेळाने महाराज आले. तानाजीला धारातीर्थी पडलेला पाहून उद्गारले, गड आला पण सिंह गेला. या ऐतिहासिक क्षणाचा मी मात्र साक्षीदार झालो. यानंतर थोडंसं पुढे जाऊन झुंजार बुरुज आणि उदयमानाचे थडगे पाहून, पाण्याचे टाके पाहून, पुढे कल्याण दरवाजा 1 व 2 पाहून येथूनच महाराज आणि आऊसाहेब ये जा करत असत. पुढे देव टाके, हनुमान मंदिर, हत्ती तलाव, अमृतेश्वर मंदिर पाहून आपण नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकाकडे येऊन नतमस्तक होऊयात. या ठिकाणी एक विरघळ बसवली असून आत्ताच्या कालखंडात त्यांचा पुतळा देखील पाहावयास मिळतो. तिथून पुढे उंच टेकडावर आपणास कोंडाणेश्वराचे पुरातन कालीन मंदिर दिसते. तिथे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. खाली उतरत असताना आपणास अनेक वनस्पती पाहावयास मिळतात. त्यासोबत अनेक पक्षी, प्राणी सुद्धा माझ्या आश्रयास आहेत. सरकारने माझ्या नावाचं टपाल तिकीट काढून माझ्या शिरपेचात जणू मानाचा पुराच रोवला. जाता जाता काळजात साठवलेलं तुमच्या समोर मांडणार आहे. मावळ्यांनो, तुम्ही मला जेव्हा भेटायला याल ना, फक्त मलाच नव्हे तर माझ्यासारख्या दिसणाऱ्या अनेक बांधवांना म्हणजेच रायगड, विशालगड, वज्रगड, सिंधुदुर्ग, तोरणा, शिवनेरी, लोहगड, प्रतापगड यांसारख्या अनेक गडांना भेटी द्याल ना, तेव्हा गडावर नेहमी स्वच्छताच राखा. कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका. आज तुमच्यापैकी कित्येक जण गिर्यारोहणासाठी आमच्याकडे येतात, मात्र या ठिकाणी येऊन आम्हाला अस्वच्छ करण्याचे काम करतात. स्वतःच्या नावानं आमच्या भिंती रंगवतात. पण त्यांना सांगू इच्छितो, भिंतीवर नावं लिहून तुमची ओळख निर्माण होत नाही. त्यासाठी दैदिप्यमान कर्तृत्व करून दाखवावं लागतं. जे केलं माझ्या मातीतील छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी, त्यांच्यासोबत असणाऱ्या हजारो मावळ्यांनी. हाच प्रखर राष्ट्राभिमान आपल्या हृदयात जागवत माझ्यासह माझ्या सर्व बांधवांचे संवर्धन करावे, हीच खरी काळाची गरज आहे. शासन करते, राज्य करते, ते त्यांच्या परीने गड संवर्धनासाठी तत्पर असतातच, पण आपणही महाराष्ट्राच्या मातीचं काहीतरी देणं लागतोच ना. याचा विचार करा आणि गड संवर्धन आणि जतन करणाऱ्या अनेक संस्थांच्या सोबत उभे राहून किंवा वैयक्तिक जबाबदारी समजून जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तेव्हा आपल्या पूर्वजांची साक्ष देणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपून
पुढील पिढीला नेहमीच ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या तसेच इतिहासाचे वाचक अभ्यासक जाणते होऊन या ऐतिहासिक संपत्तीचे रक्षक बनून पवित्र भावनेने एक पाऊल पुढे टाकत महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया. झालेली ही सेवा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि पुन्हा भेटूयात अशाच एका गडभ्रमंतीच्या वेळी. सादर करते संचारदूत सोसायटी, शिवाईनगर, ठाणे. दूर दूर धुक्यामध्ये उभा येथे एक गड, दूर दूर धुक्यामध्ये उभा येथे एक गड, गर्द हिरव्या राईवर नाव त्याचे सिंहगड. अनेक योद्धे आले गेले दावणी सर्व आपुली शान, अनेक योद्धे आले गेले दावणी सर्व आपुली शान. सह्याद्रीच्या रांगामध्ये ताट अजूनी याची मान, गर्द हिरव्या राईवर नाव त्याचे सिंहगड. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की सुकीर्ति चंद्र अलांछिता